महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेच्या माध्यमातून वहाळ येथील नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले। तहसील कार्यालय पनवेलच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजनेच्या माध्यमातून विविध दाखल्यांचे वाटप बुधवारी वहाळ गावात करण्यात आले। या कार्यक्रमाला लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सरपंच भीमाबाई वाघमारे, पांडुमामा घरत, सीताराम नाईक, बाळाराम पाटील, तैमूर पाटील, मदन घरत, श्रीमती बाणे आदी मान्यवरांसह तलाठी आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रविशेठ पाटील यांनी तहसील कार्यालय पनवेलच्या वतीने करण्यात आलेल्या सहायतेसाठी त्यांचे आभार प्रकट केले। त्यावेळेला आमच्या भगिनींच्या डोक्यावरील छप्पर हरपतं तेव्हा त्यांना पायाचा ओलावा कोणतरी देणारा पाहिजे असतं आणि ही मदत करण्याची 10,000ची मदत असेल, पण यापुढे कंटिन्युएशन म्हणजे प्रत्येक वर्षी ह्या महिलांना हा जो आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो एक प्रयत्न तो सतत चालू राहिला पाहिजे। प्रत्येक वर्षी ह्या महिलांना 10,000चा अनुदान किंवा आणखी जास्तीत जास्त अनुदान मिळालं पाहिजे ही आमची सर्वांची एक धारणा आहे। त्याचप्रमाणे आज आपण प्रत्येकला बोलत होतं माझं 35,000 उत्पन्न आहे, 40,000 उत्पन्न आहे किंवा 50,000 उत्पन्न आहे, माझं 1 लाख उत्पन्न आहे, मी बाबा काय करू? पण तुम्ही काही घाबरू नका। ज्या विधवा महिला माझ्या माता भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही घाबरू नका। ग्रामपंचायत आणि हे नेते मंडळी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला सतत मदत करत राहणार आणि विशेष म्हणजे हे 35,000 1 लाखाचं तुमचं उत्पन्न आहे हे कमी करण्यासाठी हा जो दाखला मिळणार आहे तो 20,000 ते 15,000च्या दरम्यान असणार आहे आणि तुम्हाला याचा जो आपल्याला माहित आहे कुठे कुठे याचा फायदा करून घ्यायचा आहे की दवाखान्यात त्यावेळेला मोठ्या दवाखान्यात आपण जातो त्यावेळेला आपल्याकडे पैसे नसतात, एवढे लाखो आपल्याकडून लाखो रुपये तिथे घेतले जातात, पण हा जर दाखला असेल तर तुमचा कमी पैशात तिथे इलाज होऊ शकतोय। त्याचप्रमाणे इथे आपल्या ग्रामपंचायतीत जी स्कीम आलेली आहे त्यासाठी तुमचा उपयोग होऊ शकतोय। दरम्यान राजेंद्र पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना उपक्रमांची माहिती दिली। तर 6 दिवसापूर्वी आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना भेटलो आणि सांगितलं, साहेब म्हटलं आम्ही शिवजयंतीच्या दिवसावर उत्सवाच्या दिवशी माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील जवळजवळ 400 विधवा आणि परत त्या महिलांना आम्ही 10,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे। त्या कामी पुढच्या वर्षी आम्हाला त्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यासाठी मला उत्पन्नाच्या दाखल्याची आम्हाला गरज आहे। ते दाखले तुम्ही कुठल्याही पैसे आम्हाला 8 दिवसांमध्ये द्या अशी त्यांना विनंती केली। मी तहसीलदारांना मनापासून धन्यवाद देईन। त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की पाटील साहेब 6 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही कॅम्प अरेंज करतो, माझी माणसं तिथं येऊन बसतील आणि हा कॅम्प आपण महिला भगिनींना आपण त्यांना दाखले वाटप करूया। त्यानिमित्तानं मॅडम तुम्हाला मी धन्यवाद देतो। आणि आता 232 दाखले आता तयार आहेत, उर्वरित दाखले सुद्धा आज पण तयार होतील आणि ते सगळ्या महिलांना पोहोचतील अशी आशा व्यक्त करतो। तर माधवराव पाटील साहेब हे आपण का केलं? समाजाप्रती आपल्याला काहीतरी देणं आहे। या महिलांना जे आपण दाखले वाटप करतोय याच्यामागचं कारण वेगळं आहे। पुढच्या वर्षी आपल्याला अशाच प्रकारचे वस्तू वाटप किंवा पैसे वाटप करायचे आहेत, म्हणून हे दाखले आपण रोज काढून घेतो, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ नये माधवराव, ही आमची याच्या मागची संकल्पना आहे।